काल मी व्हिडिओ शेअर केला होता की आम्ही डीमार्टला गेलो, वस्तू आणल्या. काही पेंडिंग गोष्टी आहेत त्या आपण पूर्ण केल्या कारण मुलांची शाळा सुरू होणार आहे. पण तुमच्यातही असं होतं का मला नक्की सांगा. जेव्हा पण आम्ही डीमार्टला जातो, म्हणजे हे तर मला काही घेऊन जातच नाही. मी तर लहान मुलांसारखी जिद धरते की मला पण यायचं आहे, कारण बिलिंग जास्त होतं, वस्तू एक्स्ट्राच्या वस्तू घरात येतात. अशा गोष्टीमुळे मला काही घेऊन जात नाही आणि तेच झालं. पण माझ्यामुळे नाही. सो अशा 3-4 गोष्टी आहेत ज्यामुळे आमचं बिलिंग जास्त झालं आणि आज ते सगळं मी चेक करत होते सामान आणि त्यामध्ये म्हटलं हे शेअर करावं तुमच्यासोबत. हे काजू आहे जे की आमच्या घरात जास्त लागत नाही, गोडही जास्त कोणी खात नाही, तरीसुद्धा ते 700 रुपयाचे अर्धा किलो काजू आणि हा पास्ता जे की मुलं फक्त 2 दिवस खातील हौशीने, त्याच्यानंतर त्या पास्त्याला कोणी बघणारसुद्धा नाही. असो या सगळ्या गोष्टी चालत राहतील. सो 5:30 6च्या दरम्यान म्हणजे 6:45 वाजले होते. सो दिवाबत्ती पण करायची होती मला आणि ह्याचं चालू होतं की मला गुलाबजाम खायचं आहे, कारण ते सुद्धा आम्ही आणलं होतं प्रीमिक्स. सो जेव्हापासून बघितले त्याला ते खायचं होतं. सो दिवाबत्ती वगैरे मी करून घेतली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही पण बघत असाल इंस्टाग्रामवरती जे रील्स चालू आहेत आजकाल, तर 1.5-2 वर्षाच्या मुलंसुद्धा सेफ नाही आहे स्वतःची इच्छा पूर्ण करायला किंवा त्यांचं राग सगळं मुलांवरती काढतात. सो हे सगळं मी पण बघते आहे आणि खरंच खूप वाईट वाटतं हे सगळं बघून. आपला काळ खरंच सोन्यासारखा काळ होता आणि जी आत्ताची पिढी आहे सो त्यांच्यासाठी खरंच वाईट वाटतं हे सगळं बघताना. असो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.